ग्रामीण भागाचा जरी शेतकऱ्यांचा प्रश्न असला तरी सोलापूर शहरातली अनेक लोक ही ग्रामीण भागावर अवलंबून आहेत, शेतीवर अवलंबून आहेत. त्यांचं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आज बैलगाडीवर आमच्या उमेदवारांनी येऊन त्या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच आमची त्या ठिकाणी प्रार्थना आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत नक्कीच महाविकास आघाडीची सत्ता या ठिकाणी येईल आणि नक्कीच सोलापूरकरांना त्या ठिकाणी बदल यावेळी दिसेल. त्यांना आमच्या पक्षाने तिकीट दिलं त्याबद्दल मी पहिला आमच्या महाविकास आघाडी पक्षाचे आणि पवारसाहेबांचे आभार मानते. कारण एक आम्ही सामान्य कुटुंबातले सर्व जनतेशी नाळ जोडणाऱ्या लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम आम्ही आतापर्यंत करत आलो आहोत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे माझ्या सोलापूरकरांना की जे आज जातीयतेय निर्माण या भाजप सरकारनं केली आहे, या भाजप सरकारला जर हद्दपार करत असेल तर आपण सर्वजण बहुजन समाज शाहू फुले आंबेडकरांचा वारसा चालवणारे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, माझी जाऊ आणि सर्व जनतेची एकच विश्वास आहे आज आपल्या 4 हुतात्म्यांचा बलिदान हे व्यर्थ न जाऊ देता आपल्या सोलापूरचा जर विकास करायचा असेल तर जो बहुजनांचा चेहरा आहे, जो सर्वसामान्यांच्या जनतेसमोर जाऊन प्रश्न सोडवतो अशाच उमेदवाराला जर निवडून दिले तर आपल्या सोलापूरचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. माझी हीच तळमळीची विनंती आहे की आपलं सोलापूर जर वाचवायचं असेल तर पहिला भाजपला हद्दपार करा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे